परिवहन विभागातील वसुली रॅकेटचा एनडीटीव्ही मराठीनं गेल्या 2 दिवसांपासून पर्दाफाश सुरू केलेला आहे। त्यात आता दररोज नवीन आणि धक्कादायक माहिती समोर येते। नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तब्बल 24 मोटर वाहन निरीक्षकांनी एकत्र येत या वसुली रॅकेट विरोधात थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती। पण या तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत। पाहुयात आरटीओ वसुली रॅकेटचा एक नवा कारनामा। आरटीओ वसुली टोळीचा सर्वात घातक पॅटर्न। वसुली रॅकेटसाठी काम करते गुन्हेगारी टोळी। यांनी सरकारी कर्मचारी असून स्थानिक गुंडांना पाठवून अधिकाऱ्यांना धमक्या, पेड तक्रार आणि खोटे ट्रॅप। अरेरावीची भाषा करता येते, अरेरावीची भाषा करता येते। केले अगोदर सर नाही गेली, कोण आहे रे म्हणले अरेरावीची भाषा कर। आरटीओ अधिकाऱ्यांच्या वसुलीबाबतच्या एकमेकांमधल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तब्बल 100 मोटर वाहन निरीक्षकांनी महसूल मंत्री बावनकुळेंकडे केलेली तक्रार। याबाबतच्या बातम्या एनडीटीव्ही मराठीनं दाखवताच राज्य सरकार खडबडून जागं झालं। या दोन्ही प्रकरणाच्या चौकशीची चक्र वेगानं फिरू लागली। पण महसूल मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीचं पत्रच मंत्रालयातून गहाळ झाल्याचा खळबळजनक आरोप माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। 100 आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यानंतर सही करून पत्र दिलं, तरी मंत्रालयात ते पत्र गहाळ झालं। म्हणजे किती बदमाश लोक, हरामखोर लोक तिकडे बसून आहे। 100 आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र गहाळ करतात, मग दुसऱ्यांदा पुन्हा पत्र द्यावं लागलं। आता ते पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेलं आहे असं मी माहिती मिळाली। काय त्याच्यावर कारवाई होती ते बघू। हे कमी होतं की काय, तर आता आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचं आणखी एक प्रकरण एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय। नागपूर विभागातल्या तब्बल 24 अधिकाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीची लेखी प्रतच समोर आली आहे। मोटर वाहन निरीक्षकांनी नागपूर एसीबीच्या अधीक्षकांना पाठवलेल्या या पत्रात भ्रष्ट अधिकाऱ्यांची कार्यपद्धतीच उघड केली आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टोळीचा सर्वात घातक पॅटर्न म्हणजे प्रामाणिक अधिकाऱ्यांनी वसुलीला नकार दिला की त्यांच्या विरोधात पेड म्हणजेच भाडोत्री तक्रारदार उभे केले जातात। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खोटे ट्रॅप रचून त्या अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या प्रकरणात अडकवलं जातं। जुलै 2025 मध्ये नागपूरच्या पारशिवनी तालुक्यातल्या कांद्री सीमा तपासणी नाक्यावर अशाच एका प्रामाणिक मोटर वाहन निरीक्षकाला अडकवण्याचा डाव रचला गेल्याचा उल्लेखही या पत्रात करण्यात आलाय। पण या तक्रारीला एसीबीनं सुद्धा केराची टोपली दाखवली। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील तक्रारदार हे अकोल्यातील वसुली टोळी प्रमुखांच्या खास मर्जीतले लोक असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। आणि वसुली मंत्रालयाच्या इशाऱ्यावर हे राजेंद्र भुयार, आनंद मोड आणि यामध्ये साबित झालेला आत्तापर्यंतच्या 3 ट्रॅपमध्ये जेवढे झालेत त्यामध्ये हा एजंट गुड्डू सेटच सापडतो। याचेच धागेदोर येतात, याचीच गाडी मिळ, याचाच फोन नंबर त्या ठिकाणी दिला जातो। म्हणजे हे पूर्णतः तरुण आरटीओ अधिकारी प्रामाणिक अधिकारी आहेत। त्यांना वेटीस धरून त्यांना या धंद्यामध्ये सहभागी करून घेणं वसुलीच्या हा या टोळीचा दिसतोय। आमच्याकडे सर्व पुरावे आहेत, ते मी आता सर्व सांगणार नाही, पण विधानसभेमध्ये हे सर्व मी उद्या परवाला मांडणार। फक्त पत्रच नाहीत तर आता या टोळीच्या दहशतीचे थेट पुरावेच समोर येऊ लागले आहेत। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टोळीच्या वसुलीला विरोध केल्यास थेट गुंडांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील नांदणी चेकपोस्टवरील डिसेंबर 2025 मधील हा व्हिडिओ पहा। या चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी जेव्हा अवैध वसुली करण्यास स्पष्ट नकार दिला तेव्हा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टोळीनं स्थानिक गुंडांना पाठवून तिथं चांगलाच राडा घडवून आणला। हा घ्या व्हिडिओ, यांचं पण घ्या। यांचं व्हिडिओ घ्या रे, कोण आहे? यांचं पण व्हिडिओ घ्या। आपलाय का? घ्यायचं पण यांनी सरकारी कर्मचारी असून चेकपोस्ट बंद केले, यांनी केलेत। अजून जण आहेत तर 30-40 जण त्यांनी केलेत। सर तुमचं नाव सांगा।
खाली नीट बोल, कोणाला बोलायला माहित नाही. नीट बोल. कोण आहेत माहिती आहे का? शूटिंग घ्या कदम. एनडीटीव्ही मराठीनं याबाबतची बातमी दाखवताच परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या आरोपांची गंभीर दखल घेतल्याचं सांगत कारवाईचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय. यापूर्वीच या विषयावर प्रताप सरनाईकजीशी वारंवार बोललो आहे. माननीय प्रताप सरनाईकजी मंत्री परिवहन यांनी मला आश्वस्त केलं आहे की अशा आताही नोकरीवर नसताना या विभागात हस्तक्षेप ठेवणारे जे लोक आहेत यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. केंद्र आणि राज्याच्या उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत या व्यक्तीची चौकशी केली पाहिजे. हा व्यक्ती अजूनही सरकारमध्ये उच्च पदावर असल्यासारखं वागतो आहे. त्यामुळे याची चौकशी मुख्यमंत्री करणार आहेत किंवा परिवहन मंत्र्यांनी मला आश्वस्त केला की आम्ही चौकशी करतो. गंभीर बाब म्हणजे आरटीओ विभागातून निवृत्त झालेले काही बडे अधिकारी आणि सध्या कार्यरत असलेल्या बड्या अधिकाऱ्यांचं साठलोट आहे. आणि पुणे किंवा नागपूर सारख्या मोठ्या शहरात बसून हे अधिकारी वसुली रॅकेट चालवत असल्याची बाबही आरटीओ अधिकाऱ्यांच्या या नव्या पत्रातून समोर आली आहे. आता यावर राज्य सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. माझ्यावर काय ऍक्शन घेणार आहे घ्या. या वसुली रॅकेटचा मुख्य कारभार पुणे आणि नागपूर येथील फ्लॅटवरून चालतं असं एसीबीला देण्यात आलेल्या पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र या टोळीला वर ना कोणती कारवाई होते ना कारवाईची त्यांना भीती आहे. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण आल्यावर तरी सरकार ठोस कारवाई करतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजीनगर.